नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेंसाठीची निवडणूक अखेर पार पडली. मतदानही झालं. जवळपास 9 ते 10 वर्षांनी होत असलेल्या या निवडणुकांबाबतीत अनेक ठिकाणी मोठा उत्साह पाहायला मिळाला. तर काही ठिकाणी फारसं मतदान झाल्याचं दिसून आलं नाहीये. सकाळच्या वेळी मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती, पण दुपारनंतर मतदार घराबाहेर पडायला लागले आणि संध्याकाळपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा असल्याचं दृश्य पाहायला मिळालं. आता मतदान पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल्सचे आकडे समोर यायला सुरुवात झालीय. पण एक्झिट पोल्समध्ये प्रत्येक महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार, मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याचे अंदाज वर्तवण्यात आलेत. या सगळ्यात मुंबईचा विचार केला तर मुंबईची निवडणूक ही मुख्यतः मराठीच्या मुद्द्यावर लढली गेली. या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आलेत. त्यांच्यासमोर भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्या युतीचं आव्हान होतं. मुंबईच्या निवडणुकीसाठी दुपारी 3:30 वाजेपर्यंत 41% इतका मतदान झाल्याची माहिती आहे. आता मतदानानंतर निकाल कोणाच्या बाजूने लागतो, भारतातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका कोणाच्या पारड्यात जाते, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण त्याआधी मुंबईच्या निवडणुकीबद्दल एक्झिट पोल्स काय सांगतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुंबई महानगरपालिकेत एक्झिट पोल्सनुसार कुठल्या पक्षाची सत्ता येते आणि कोणाचे किती उमेदवार जिंकून येऊ शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे यांची युती आहे, तर त्यांच्यासोबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा होती. दुसरीकडे भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्रित लढली, तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढली. यासोबतच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे मुंबई महानगरपालिका लढवत होते, तर MIM ही स्वबळावर होती. आता मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 जागा आहेत. 2017च्या निवडणुकीत शिवसेनेने सगळ्यात जास्त 84 जागा जिंकल्या होत्या. त्यापाठोपाठ भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसने 9 आणि मनसेने 7 जागा जिंकल्या होत्या. समाजवादी पार्टीला 6 तर MIMला 2 जागा मिळाल्या होत्या. आता यंदाच्या 2026च्या महानगरपालिका निवडणुकीसाठी जनमतचा जो एक्झिट पोल आलाय त्यानुसार भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत सगळ्यात जास्त 138 जागा मिळणार आहेत, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. ठाकरे बंधूंच्या युतीला 62 जागांचा अंदाज आहे, तर काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला 20 जागा मिळतील, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलाय. त्यानंतर JVCचा जो एक्झिट पोल आहे त्यानुसार मुंबईमध्ये महायुतीचा दणदणीत विजय होतोय असं म्हटलं गेलं असून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला 138 जागा, ठाकरे बंधूंना 59, काँग्रेस व वंचित आघाडीला 23 आणि अन्य पक्षांना 7 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. DV रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार देखील मुंबईमध्ये महायुतीची सत्ता येईल असं सांगण्यात आलं असून भाजप व शिंदेंच्या युतीला 107 ते 122 जागा, तर ठाकरे बंधूंना 38 ते 83 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसारही महायुतीची सत्ता येण्याची शक्यता असून भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरणार असल्याचं म्हटलं गेलंय. भाजपचे 84, शिंदे गटाचे 35 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेला 65, मनसेला 10 आणि काँग्रेसला 20 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. ॲक्सिसमा इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप व शिंदेंना 131 ते 151, ठाकरे बंधूंना 58 ते 68, तर काँग्रेस व वंचित आघाडीला 12 ते 16 जागा मिळण्याची शक्यता असून मतांच्या टक्केवारीत भाजप शिंदेंना 42%, ठाकरे बंधूंना 32% आणि काँग्रेस वंचितला 13% मतं मिळण्याचा अंदाज देण्यात आलाय. या पोलनुसार पुरुष, महिला, मराठी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, मुस्लिम, गुजराती, राजस्थानी आणि ख्रिश्चन मतदारांमध्येही वेगवेगळ्या पद्धतीनं मतदान झाल्याचं चित्र समोर आलं असून एकूण आकडेवारीनुसार मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला बहुमत मिळण्याचा अंदाज स्पष्टपणे दिसत आहे. विशेषतः उत्तर भारतीय आणि अमराठी मतदारांचा भाजप शिंदेंना मोठा पाठिंबा मिळाल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसून येतं. तर ठाकरेंची 3 दशकांची मुंबईवरील सत्ता यावेळी जाण्याची शक्यता अनेक एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आली आहे. या सर्व अंदाजांबाबत तुम्हाला काय वाटतं? मुंबईमध्ये भाजपची सत्ता येईल की ठाकरे बंधूंची? याबद्दल तुमचं मत आम्हाला प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.